माणिकपुंज फाट्यावर भीषण अपघात. शिकाऊ चालकाच्या नेक्सॉनने प्लॅटिना स्वारात चिरडले. भरधाव टाटा नेक्सॉनचा कहर. संतोष मेंगाळ यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू. नांदगाव तालुका हादरला. 2 मुली व एका मुलाच्या डोक्यावरून हरपले वडिलांचे छत्र. शिकाऊ चालकाचा बेदरकारपणा. वाहन चालक यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज फाट्यावर आज अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघाताची घटना घडली आहे. शिकाऊ चालक चालवत असलेल्या भरधाव टाटा नेक्सॉन गाडीने समोरून येणाऱ्या प्लॅटिना दुचाकीला जोरदार धडक देत दुचाकी स्वारास अक्षरशः चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात संतोष लक्ष्मण मेंगाळ वय 43 वर्ष राहणार कुसुमतेल यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत संतोष मेंगाळ हे नेहमीप्रमाणे नांदगाव येथील आठवडे बाजार आटपून आपल्या गावाकडे परत जात होते. त्यावेळी N753 महामार्गावर माणिकपुंज मार्गावरून भरधाव वेगात येणारी वाहन क्रमांक MH12 UF 3596 टाटा नेक्सॉन गाडी समोरून आली. सदर गाडी शिकत असलेल्या चालकाकडून चालवली जात असल्याची माहिती समोर येत असून भरधाव वेगामुळे येणारा वाहन चालक समोरील प्लॅटिना दुचाकी क्रमांक MH41 BY 6125 ला जोरदार धडक दिल्याने धडक इतकी भीषण होती की संतोष मेंगाळ यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. टाटा नेक्सॉन मधील चालक व इतर प्रवाशांची मोठी धावपळ झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे ठाकर समाजावर शोककळा पसरली असून मयत संतोष मेंगाळ यांच्या पश्चात 2 मुली, 1 मुलगा आणि परिवार असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.